वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन मधील प्रॅक्टिस सेट 9.2 सॉर्ट आउट करत आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं सोपं होऊन जाईल. सी दी पॉईंट. कमिशन. कमिशन हा कन्सेप्ट आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज ए आणि बी हे दोन पर्सन आहेत. ए हा सेलर आहे आणि बी हा बायर आहे. जिथलं ए पर्सनला लँड प्लॉट सेल करायचा आहे आणि बी पर्सनला प्लॉट हा बाय करायचा आहे. बट ए आणि बी या दोन्ही पर्सनचा डिरेक्टली कॉन्टॅक्ट होत नाही आहे. जिथलं म्हणजेच काय होत असतं, इफ ओनर ऑफ लँड्स, हाऊसेस ऑर कॅटल्स एक्सेट्रा वॉन्ट्स टू सेल देअर बिलॉंगिंग बट इट इज नॉट इझी फॉर देम टू फाइंड दी कस्टमर. सो एला विकायचं आहे बट त्याला बायर मिळत नाही आहे, म्हणजे ए आणि बी यांचा डिरेक्टली कॉन्टॅक्ट होत नाही आहे. सो हा जो थर्ड पर्सन असतो सी, तो काय करत असतो, ए आणि बीला सेलिंगसाठी आणि बाईंगसाठी हेल्प करत असतो. जिथलं सो हा जो थर्ड पर्सन असतो त्याला काय म्हटलं जातं, एजंट. आणि हा जो पर्सन हेल्प करत असतो ए आणि बीला त्याच्या अगेन्स्ट, त्याला काय दिलं जातं, ए कडून आणि बी कडून दोन्ही पर्सनकडून त्याला कमिशन दिलं जातं. दॅट मीन्स रिम्युनरेशन दिलं जातं. दॅट मीन्स पैसे दिले जातात आणि हे पैसे असतात ते पर्सेंटमध्ये डिसाईड केले जातात. दॅट मीन्स कमिशन इज डिसाइडेड इन दी टर्म्स ऑफ पर्सेंटेज. जिथलं आणि हे जे पर्सेंटेज आहे डिसाईड केलेलं ते ए कडून सुद्धा मिळतं आणि बी कडून सुद्धा मिळत असतं. जिथलं आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज 5 लाख रुपीजचा एक व्यवहार आहे. जिथलं 5 लाख रुपीज दे पर्सेंटेज किती ठरलेलं आहे कमिशनचं, सपोज 1%. 1% दॅट मीन्स 1/100. जिथलं 1% हे कमिशन ठरलेलं आहे, जे ए पर्सनकडून आणि बी पर्सनकडून या थर्ड पर्सन दॅट मीन्स कमिशन एजंटला मिळणार आहे. जिथलं तर 1% दॅट मीन्स किती पैसे मिळतील, किती कमिशन मिळेल सी पर्सनला. सो या झिरोला हे 2 झिरो कट. जिथलं दॅट मीन्स 5000. जिथलं सो 5000 रुपीज हे ए पर्सनकडून पण मिळणार आहेत. जिथलं आणि त्यानंतर 5000 रुपीज हे बी पर्सनकडून सुद्धा मिळणार आहेत. जिथलं म्हणजे टोटल सी पर्सनला दॅट मीन्स कमिशन एजंटला टोटल 10,000 रुपीज हे कमिशन म्हणून मिळणार आहे. जिथलं सो नेक्स्ट पॉईंट आहे रिबेट. सो रिबेट इथं मी मेन्शन केलेलं नाही आहे, आपण ओरली डिस्कस करूया. रिबेट म्हणजे काय, नथिंग बट ए टाईप ऑफ डिस्काउंट. आणि डिस्काउंट ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. जिथलं सो काही ज्या ऑर्गनायझेशन असतात लाईक खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप, हँडीक्राफ्ट सेलिंग सेंटर किंवा बचत गट, हे जे ग्रुप्स असतात, ह्या ज्या ऑर्गनायझेशन असतात त्या काय करत असतात, स्पेशल ओकेजनला डिस्काउंट ऑफर करत असतात. हे कशासाठी करतात, फॉर प्रमोटिंग देअर गुड्स. जिथल्या सो हा जो डिस्काउंट दिला जातो त्या ऑर्गनायझेशनकडून त्यालाच काय म्हटलं जातं, रिबेट. जिथल्या म्हणजेच रिबेट म्हणजेच काय आहे, एक टाईपचा डिस्काउंटच आहे. सो कमिशन आणि रिबेट या दोन कन्सेप्टवर आपल्याला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. दीदी क्वेश्चन नंबर फर्स्ट. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर ए पब्लिशर. फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन. कमिशन किती मिळालेलं आहे, 15%. आणि सेलिंग प्राइस किती आहे, 4,500 रुपीज. इज इट क्लियर. सो कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन. सो सेलिंग प्राइस ऑफ बुक्स दॅट मीन्स ही प्राइस. इज इट क्लियर. सो 4,500 रुपीज. इज इट क्लियर. त्यानंतर रेट ऑफ कमिशन, कमिशनचा रेट किती ठरलेला आहे, 15%. इज इट क्लियर. तर या सेलिंग प्राइसवर 15% हे द्यायचे आहे. इज इट क्लियर. दॅट मीन्स 15% दॅट मीन्स 100 पैकी 15. इज इट क्लियर. दॅट मीन्स 15/100. आणि हे कमिशन हे या सेलिंग प्राइसवर द्यायचं आहे. दॅट मीन्स 15% ऑफ 4,500. इज इट क्लियर. हे कॅल्क्युलेशन आपण रफमध्ये करूया. टोटल 15% आणि सेलिंग प्राइस किती आहे, 4,500 रुपीज. इज इट क्लियर. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. त्यानंतर आता आपण 15चा टेबल म्हणूया. 15/5चा 75, 7 कॅरी होतील. त्यानंतर 15/4चा 60 आणि कॅरी झालेले 7 दॅट मीन्स 67. इज इट क्लियर. दॅट मीन्स कमिशन किती दिलं गेलं, 675. इज इट क्लियर. सो देअरफॉर कमिशन इज
675 rupees. Is it clear? This is too much simple. Then next question. See the question number second. Rafiq sold flowers worth rupees 15,000 by giving 4% commission to the agent. Selling price किती आहे फ्लावर्सची 15,000 आणि रेट ऑफ कमिशन 4%. इज इट क्लिअर? सो फाइंड दी कमिशन ही पेड. आपल्याला कमिशन ॲक्च्युअल 4% म्हणजे किती कमिशन पेड केलं हे फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर फाइंड दी अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. रफिकनी किती अमाऊंट रिसीव्ह केली हे सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण मेन्शन करूया. सो सेलिंग प्राइस ऑफ फ्लावर्स. वी कॅन राईट सेलिंग प्राइस. इट इज गिवन सेलिंग प्राइस ऑफ फ्लावर्स रुपीज 15,000. इज इट क्लिअर? त्यानंतर रेट ऑफ कमिशन सुद्धा दिलेला आहे. सो वी कॅन राईट रेट ऑफ कमिशन. रेट ऑफ कमिशन आहे 4%. इज इट क्लिअर? 4%. त्यानंतर 4% म्हणजे ॲक्च्युअल किती अमाऊंट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट वी हॅव टू फाइंड आउट ॲक्च्युअल कमिशन. ॲक्च्युअल कमिशन. इज इट क्लिअर? 4% म्हणजे ॲक्च्युअल किती अमाऊंट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट कमिशन इज इक्वल टू. कमिशन हे SP वर दॅट मीन्स सेलिंग प्राइसवर दिलं जातं. सो कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ कमिशन. इज इट क्लिअर? पर्सेंटेज ऑफ कमिशन. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. SP किती आहे फ्लावर्सची 15,000 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर रेट ऑफ कमिशन 4%. दॅट मीन्स 4/100. इज इट क्लिअर? तर सिम्पली हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग काय आहे 150 इंटू 4. इज इट क्लिअर? त्यानंतर हा झिरो मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळं ॲज इट इज लिहूया. आता 15 4 60. दॅट मीन्स कमिशन 4% म्हणजे ॲक्च्युअल किती कमिशन दिलं गेलं तर 600 रुपीज. इज इट क्लिअर? सो आपला हा क्वेश्चन होता की कमिशन आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. सो कमिशन इज इक्वल टू 600 रुपीज. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन आहे रफिकनी किती अमाऊंट रिसीव्ह केली. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सेलिंग प्राईसमधून हे कमिशन काय होणार आहे लेस होणार आहे कारण ते कमिशन एजंटला दिलं गेलं ना. सो सिम्पली आता काय करायचं आहे सेलिंग प्राईसमधून हे कमिशन लेस होणार आहे. सो वी कॅन राईट दी नाव अमाऊंट आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. नेक्स्ट स्टेपला घेऊया. इज इक्वल टू SP मायनस कमिशन. कारण की फ्लॉर्सचे SP आणि त्यातून हे काय करावे लागणार आहेत कमिशन द्यावे लागणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स SP मायनस कमिशन. सो SP किती आहे फ्लॉर्सची 15,000. इज इट क्लिअर? मायनस कमिशन दॅट मीन्स 600. इज इट क्लिअर? तर हे सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. हे 2 झिरो ॲज इट इज येतील. त्यानंतर 10 मायनस 6 दॅट मीन्स 4. आणि त्यानंतर 5 मायनस 1 दॅट मीन्स 4 आणि हे 1 दॅट मीन्स ॲन्सर किती आलेला आहे 14,400 रुपीज. ही अमाऊंट काय केलेली आहे रफिकनं रिसीव्ह केलेली आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक. अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक is 14,400 rupees. Is it clear? It is our final answer. Is it clear? Then next question. Question number 3. Farmer sold food grains
for 9,200 rupees through an agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent got? म्हणजेच काय, फार्मरनी फूड ग्रेन्स विकलेले आहेत आणि सेलिंग प्राइस किती आहे त्याची 9,200 रुपीज आणि त्यावर 2% हे एजंटला दिले गेले. कमिशन म्हणून 2% हे एजंटला दिले गेले. तर एजंटला ॲक्च्युअल अमाऊंट किती दिली गेली हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर? सुरुवातीला जे गिव्हन आहेत ते आपण मेन्शन करूया. सो वी कॅन राईट सेलिंग प्राइस ऑफ फूड ग्रेन्स. सेलिंग प्राइस SP ऑफ फूड ग्रेन किती आहे 9,200 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर रेट ऑफ कमिशन, रेट ऑफ कमिशन, कमिशन एजंट थ्रू हे फूड ग्रेन्स विकले गेलेले आहेत. सो कमिशन द्यावं लागेल. सो 2% हा रेट डिसाईड झालेला आहे. सो ॲक्च्युअल कमिशन आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट वी हॅव टू फाइंड आउट ॲक्च्युअल कमिशन. 2% म्हणजेच किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट ॲक्च्युअल कमिशन. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइसवर दिलं जाणार आहे. इज इट क्लिअर? सेलिंग प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ कमिशन. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करायचे आहे. SP किती आहे 9,200 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर रेट ऑफ कमिशन 2%. दॅट मीन्स 2/100. इज इट क्लिअर? तर सिम्पली हे कटआउट होईल. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? रिमेनिंग काय आहे 92 इंटू 2. इज इट क्लिअर? 2 2 4, 2 2 4 आणि 9 2 18. दॅट मीन्स ॲन्सर किती आलेला आहे कमिशन म्हणून 184 रुपीज. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट कमिशन इज इक्वल टू 184 रुपीज. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपण हेच कसं लिहू शकतो. Therefore, agent got 184 rupees as commission. Is it clear? It is our final answer. एजंटला 184 रुपीज हे कमिशन म्हणून मिळालेले आहे. Then next question. See the question number 4. Umatai purchased following items from a khadi bhandar. First one is 3 sarees for 560 rupees each. म्हणजेच एका सारीची प्राइस ही 560 रुपीज आहे. अशा 3 सारीज घेतलेल्या आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर 6 बॉटल्स ऑफ हनी फॉर 90 रुपीज इच. एका बॉटलची 90 रुपीज आहेत. अशा 6 बॉटल्स घेतलेल्या आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर ऑन दी परचेस शी रिसिव्ड ए रिबेट ऑफ 12%. रिबेट म्हणजेच काय नथिंग बट ए टाईप ऑफ डिस्काउंट. हे आपण इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजेच तिला डिस्काउंट किती मिळालेला आहे तिच्या टोटल परचेसिंगवर 12%. इज इट क्लिअर? देन हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे. सो हा 12%. सो तिला डिस्काउंट मिळालेला आहे. हे जे टोटल बिल झालेलं आहे तिचं त्या बिलवर 12% रिड्यूस होणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ॲक्च्युअल अमाऊंट उमाताईला किती द्यावी लागली हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीला हे जे तिनं परचेसिंग केलेलं आहे उमाताईने हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो आता 3 सारीज दॅट मीन्स आपल्याला काय करावं लागणार आहे. एका सारीची जर ही प्राईज असेल तर 560 इंटू 3 करावं लागेल. दॅट मीन्स 3 सारीची निघेल. इज इट क्लिअर? त्यानंतर 90 इंटू 6 केलं तर टोटल 6 बॉटलची व्हॅल्यू निघेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द टोटल कॉस्ट ऑफ 3 सारीज. टोटल कॉस्ट ऑफ 3 सारीज. एका सारीची काय आहे एका सारीची 560 आहे. इज इट क्लिअर? सो 3 सारीची इंटू 3. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन 3 0 0
त्यानंतर 6 3 18, कॅरी 1 होतील. त्यानंतर 5 3 15 आणि कॅरी झालेला 1, दॅट मीन्स 16. सो सारीचेच किती झालेले आहेत? 1680 रुपीज. जितलं. त्यानंतर आता आपल्याला हनीचे काढावे लागतील. सो वी कॅन राईट टोटल कॉस्ट ऑफ 6 bottles of honey. जितलं. सो वी कॅन राईट 6 × 90. जितलं. 90ला 1 बॉटल आहे. अशा 6 बॉटल्स तिनं परचेस केलेल्या आहेत. सो हा 0. त्यानंतर 6 9 54. जितलं. म्हणजे टोटल कॉस्ट हे आणि हे आपल्याला ॲड करावे लागतील. सो वी कॅन राईट टोटल परचेसिंग, देअरफॉर टोटल परचेसिंग ऑफ उमाताई, टोटल परचेसिंग दॅट मीन्स 3 sarees आणि 6 bottles. जितलं. 3 sarees प्लस 6 bottles ऑफ हनी असं आपण मेन्शन करू शकतो. सो सिम्पली ह्या व्हॅल्यूज पुट करूया. 3 sareesची व्हॅल्यू किती झालेली आहे? 1000. इथं आपण फाइंड आउट केलेली आहे. 1680 प्लस हनीची किती झालेली आहे? 540. जितलं. दॅट मीन्स टोटल बिल किती झालं तिचं? हे 0. त्यानंतर 8 + 4 12, कॅरी 1 होतील. त्यानंतर 6 + 5 आणि कॅरी झाली दॅट मीन्स 12. अगेन कॅरी 1 होतील आणि 1 + 1 दॅट मीन्स 2. जितलं. टोटल बिल किती झालेलं आहे? 2220 रुपीज. जितलं. आता या बिलवर तिला रिबेट किती मिळालेला आहे? 12%. सो वी कॅन राईट द रेट ऑफ रिबेट. रिबेट दॅट मीन्स डिस्काउंट. रेट ऑफ रिबेट इट इज 12%. सो 12% म्हणजे ॲक्च्युअल किती अमाऊंट रिड्यूस होणार आहे हे आपण फाइंड आउट करायचे आहे. सो वी कॅन राईट रिबेट इज इक्वल टू कॉस्ट इंटू पर्सेंटेज ऑफ रिबेट. जितलं. कॉस्ट दॅट मीन्स किती परचेसिंग केलं ते. कॉस्ट इंटू पर्सेंटेज ऑफ रिबेट. सो ॲक्च्युअल परचेसिंग किती झालेलं आहे उमाताईचं? 2220 रुपीज आणि त्यावर 12% डिस्काउंट दॅट मीन्स रिबेट. जितलं. या 0ला हा 0 कट होईल. त्यानंतर आपण हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला करूया. 12 2 24, 2 कॅरी होतील. त्यानंतर अगेन 12 2 24 आणि कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 26. अगेन 2 कॅरी होतील. त्यानंतर 12 2 24 आणि कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 26. जितलं. आणि अपॉन 10. हे 10 ॲज इट इज. तर इथं 10 आहे. सो आपण डिरेक्टली कसं करू शकतो? 1 फॉलोड बाय 0 दॅट मीन्स 266.4. जितलं. हा रिबेट तिला मिळालेला आहे रुपीजमध्ये. सो हा रिबेट आपण फाइंड आउट केलेला आहे. हा रिबेट आता काय करावा लागेल? तिच्या बिलमधून रिड्यूस करावा लागेल, लेस करावा लागेल. जितलं. आपण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. सो देअरफॉर टोटल अमाऊंट पेड बाय उमाताई. सो वी कॅन राईट टोटल अमाऊंट, देअरफॉर टोटल अमाऊंट पेड बाय उमाताई. जितलं. इज इक्वल टू टोटल कॉस्ट, म्हणजे तिची टोटल परचेसिंग, टोटल CP दॅट मीन्स टोटल कॉस्ट प्राईस मायनस रिबेट. दॅट मीन्स डिस्काउंट मिळाला ना तो कमी होईल तिच्या टोटल बिलमधून. जितलं. मग टोटल किती आहे? टोटल बिल तिचं 2220 हे टोटल बिल झालेलं आहे. दॅट मीन्स 2220 रुपीज ही टोटल कॉस्ट आहे. आणि रिबेट किती मिळाला?
266.4. इज इट क्लिअर? सिम्पली हे सबस्ट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. आपण रफमध्ये इथं साईडला करूया. 2220 मायनस 266.4. तर हे सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे. इज इट क्लिअर? सो हा 0 अगेन 10 मायनस 4 दॅट मीन्स 6 पॉईंटच्या खाली पॉईंट. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन 10 मायनस 7 दॅट मीन्स 3 अगेन 12 मायनस 7 दॅट मीन्स 5. इज इट क्लिअर? अगेन आता 22 मायनस 3 आपण करू शकतो 19. म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे? 1953.60. इज इट क्लिअर? सो ॲक्च्युअल उमाताईला 1953.60 एवढे रुपीजच द्यावे लागणार आहेत तिला रिबेट मिळाल्यामुळं. सो वी कॅन राईट उमाताई पेड देअरफोर उमाताई पेड 1953.60 rupees. Is it clear? It is our final answer. Then next question. The fifth question. Use the given information and filling the boxes with suitable number. Srimati Deepanjali purchased a house for rupees 7,50,000 from Srimati Leelaben through an agent. एजंट थ्रू हा व्यवहार झालेला आहे हाऊस परचेसिंगचा. जितकं आणि कॉस्ट प्राइस काय आहे हाऊसची 7,50,000. इज इट क्लिअर? एजंट हॅज परचेस्ड 2% ब्रोकेज फ्रॉम बोथ ऑफ देम. आणि दोघींकडून सुद्धा एजंटनी काय केलेलं आहे 2% ब्रोकेज घेतलेला आहे. सो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय आहे? श्रीमती दीपांजली पेड डॉट डॉट इंटू डॉट डॉट आपण डॉट डॉट दॅट मीन्स कॉस्ट प्राइस इंटू हे पर्सेंटेज. जितक्या आपण रफमध्ये करूया म्हणजे लक्षात येईल. सो फर्स्ट वन दीपांजली पेड दॅट मीन्स ॲक्च्युअल कॉस्ट प्राइस काय आहे हाऊसची 7,50,000 रुपीज. जितक्या आणि त्यावर 2% हे ब्रोकेज दिलं गेलं एजंटला. सो 2% दॅट मीन्स 2/100. जितक्या सिम्पली हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. जितकं जे रिमेनिंग आहे ते नेक्स्ट स्टेपला आपण घेऊया. 7,500 इंटू 2. जितकं अगेन हे 2 झिरो ॲज इट इज मल्टिप्लिकेशन आहे. सो तर 5 2 10 कॅरी 1 होतील. तर 7 2 14 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 15. जितकं दॅट मीन्स 15,000 रुपीज हे एजंटला दिले गेले. जितकं सो पहिली फिलिंग दी ब्लँक्स आपली ही येणार आहे. सो आपण फिल करूया. दीपांजली पेड 7 लाख इथं खाली घेऊया. इथं जागा पुरणार नाही आहे. 7,50,000 रुपीज. जितले आणि 50,000 7,50,000वर 2% दॅट मीन्स 2/100. सो कमिशन किती आलेलं आहे ब्रोकेज 15,000. इज इट क्लिअर? सो इथलं रफ करूया आपण कारण जागा पुरलेली नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकेज. तर दोन्हीकडून सुद्धा 2% घेतलेला आहे. दॅट मीन्स लीलाबेननं सुद्धा किती पेड केलेलं असणार आहे 2%. दॅट मीन्स सेलिंग प्राईस ही आहे. तर दीपांजलीसाठी कॉस्ट प्राईस ही आहे. दॅट मीन्स लीलाबेनसाठी सेलिंग प्राईस ही आहे आणि याच सेलिंग प्राईसवर 2% दॅट मीन्स 15,000. इथला ॲन्सर काय येणार आहे 15,000. म्हणजे जो एजंट आहे त्या एजंटनी दीपांजलीकडून 15,000 घेतले ब्रोकेज म्हणून आणि त्यानंतर लीलाबेनकडून सुद्धा 15,000 घेतलेले आहेत. दोन्हीकडून घेतलेले आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर टोटल ब्रोकेज रिसिव्ड बाय एजंट. तर टोटल किती झाले दीपांजलीकडून 15,000 आणि लीलाबेनकडून 15,000 म्हणजे 15,000 प्लस 15,000 30,000. जितलं म्हणजे इथं काय येणार आहे टोटल एजंटला किती मिळाली 30,000. जितलं त्यानंतर दी कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज म्हणजेच काय
दीपांजलीनी हाऊस घेतलेला आहे, त्याची कॉस्ट प्राईस किती आहे 7,50,000 आणि त्यावर अजून 15,000 हे ब्रोकेज म्हणून एजंटला दिले. सो टोटल तिला घर कितीला पडलं. सो हे कॉस्ट प्राईस प्लस हे ब्रोकेज हे करावं लागेल. जितके आपण रफमध्ये करूया. सो दीपांजलीची हाऊसची प्राईस निघणार आहे आता. कॉस्ट प्राईस किती आहे 7,50,000 जितलं आणि त्यावर ही कॉस्ट प्राईस आहे, कॉस्ट प्राईस ऑफ हाऊस जितलं आणि त्यानंतर ब्रोकेज किती दिलं 15,000 जितलं. सो हे ॲडिशन करूया 0 0 0 इन 5 6 आणि हे 7 दॅट मीन्स 7,65,000 एवढी ॲक्च्युअल खर्च हा दीपांजलीचा झालेला आहे. हे काय आहे कमिशन दॅट मीन्स ब्रोकेज जितलं. सो इथं आपण काय लिहू शकतो दीपांजली पेड ॲक्च्युअल अमाऊंट दॅट मीन्स कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज 7,65,000 जितलं. त्यानंतर सेलिंग प्राईस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज रुपीज. तर लीलाबेननी काय केलेलं आहे सेलिंग प्राईस किती आहे लीलाबेनची. तिनं घर हे 7,50,000ला विकलं बट तिनं सुद्धा काय केलेलं आहे 15,000 हे एजंटला दिले आहेत. सो यातून तिचे 15,000 तिला लेसच मिळाले ना. सो सबट्रॅक्ट करावे लागतील. सो रफमध्ये करूया. सेलिंग प्राईस किती होती हाऊसची 7,15,000 ही सेलिंग प्राईस. इथं कॉस्ट प्राईस का लिहिलं कारण हे आपण दीपांजलीसाठी केलं. सो आपण हे दीपा असं करूया. दीपांजलीसाठी ही कॉस्ट प्राईस आहे बट ही SP इथं आपण का मेन्शन केलं कारण हे जे कॅल्क्युलेशन आहे हे लीलाबेनसाठी आहे जितलं. सो ही हाऊसची काय आहे सेलिंग प्राईस आहे आणि त्यावर तिनं 15,000 हा ब्रोकेज दिलेला आहे. सो सबट्रॅक्ट करावा लागेल जितलं. सो हे जर आपण सबट्रॅक्शन घेतलं तर हा 0 0 0 त्यानंतर 10 - 5 5 त्यानंतर 5 - हे 2 3 आणि हे 7 दॅट मीन्स तिला ॲक्च्युअल किती मिळाले हाऊसचे 7,35,000 जितलं. सो इथं आपण काय लिहू शकतो दी सेलिंग प्राईस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज इथली फिलिंग द ब्लँक्स काय येणार आहे 7,35,000 जितलं. सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.